एक महत्त्वाची बातमी इथे समोर येते। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे। आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा असेही आदेश हायकोर्टाने दिल्याचं कळतंय। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। असंच या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा असेही आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, काय नेमकं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय, काय आदेश दिले? मोहिनी, या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर झालेला होता त्या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते आणि आता हा अहवाल हायकोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे। ज्या अहवालामध्ये महत्त्वाची निरीक्षण सुद्धा नोंदवण्यात आलेली आहेत की अक्षय शिंदे याच्यावरती 5 पोलिसांनी अन्याय केलेला आहे। जी फोर्स वापरण्यात आलेली होती ती पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत किंवा अक्षय शिंदे याच्या आईवडिलांचं जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे की हा कुठेतरी बनावट एन्काउंटर होता, हा फेक एन्काउंटर होता, अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते आता नोंदवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं होतं त्यानुसार कारवाईच्या सूचना सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार सरकारी वकील आणि राज्याचे महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये अशी माहिती दिलेली आहे की या सगळ्या रिपोर्टच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाईल आणि गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल। त्यामुळे एन्काउंटरच्या वेळेला जे अधिकारी त्या व्हॅनमध्ये होते अक्षय शिंदेला घेऊन जाताना जो काही एन्काउंटर झालेला होता त्यावेळेला जे पोलीस जबाबदार होते त्यांच्यावरती आता येत्या काळामध्ये कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। या पोलिसांवरती गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई येत्या काळामध्ये होईल। मात्र हत्येचा गुन्हा कधीपर्यंत दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जो रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये ही महत्त्वाची निरीक्षणं जी आहेत ती नोंदवण्यात आलेली आहेत। न्यायालयीन चौकशीचा हा अहवाल जो आहे तो कोर्टामध्ये मांडण्यात आलेला होता आणि त्यामध्ये हे निरीक्षण जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे। कथितपणे जो काही फेक एन्काउंटर म्हटलं जात होतं त्या एन्काउंटरला आता या 5 पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा अहवाल पूर्णपणे या सगळ्या प्रकरणाची फॉरेन्सिक जे काही रिपोर्ट होते त्या अनुषंगाने जी काही चौकशी झालेली होती त्यानंतर अक्षय शिंदेचे आईवडील यांचा जो काही जबाब आहे तो सुद्धा नोंदवण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा अहवाल कोर्टामध्ये आज सादर करण्यात आलेला आहे। ज्या अहवालाला पूर्णपणे कोर्टामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं वाचन केलं आणि त्याचा जो काही कन्क्लुजन आहे ते वाचल्यानंतर या 5 पोलिसांना या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसाठी जबाबदार ठरवण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये त्यांच्यावरती कायदेशीर योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आहेत। ज्यानंतर राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकील यांनी या प्रकरणामध्ये येत्या काळामध्ये गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या 5 पोलिसांवरती आरोप होते की याच 5 पोलिसांनी अक्षय शिंदेचा कथितपणे एन्काउंटर केला, फेक एन्काउंटर केला, तळोजा कारागृहापासून बदलापूरच्या त्या ज्या कस्टडीमध्ये घेतल्यानंतर बदलापूर पोलीस ठाण्याकडे नेत असताना क्राईम ब्रांचचं जे काही युनिट होतं त्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश होता। SIT मधले हे अधिकारी होते आणि त्यांनी मधल्या वाटेमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर आलेली होती। या सगळ्या प्रकरणानंतर एक मोठा वादंग निर्माण झाला। ज्या एन्काउंटरची कथितपणे समर्थन करणारा काही एक ठराविक वर्ग होता तर या सगळ्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करून कुठेतरी आरोपीवरती अन्याय केला अशा पद्धतीचा आरोप सुद्धा करणारे एक वर्ग होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलेलं होतं। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। अक्षय शिंदेच्या आईवडिलांच्या बाजूने ॲडव्होकेट अमित कटारनवरे हे हायकोर्टामध्ये बाजू मांडत होते आणि पहिल्यांदा जेव्हा हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलेलं होतं तेव्हाच हायकोर्टाने या सगळ्या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केलेली होती। पोलिसांनी जो काही घटनाक्रम मांडलेला होता त्यावरती सुद्धा आक्षेप नोंदवलेला होता। अखेर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी जी झालेली आहे त्या न्यायालयीन चौकशीमध्ये अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसाठी 5 पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती येत्या काळामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। ज्या कोर्टाच्या निरीक्षणानंतर राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये ही माहिती दिली की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई येत्या काळामध्ये केली जाईल। त्यामुळे आता अक्षय शिंदेला नेताना जो काही एन्काउंटर झालेला होता त्यावेळेला जे पोलीस अधिकारी त्या व्हॅनमध्ये उपस्थित होते त्यांच्यावरती येत्या काळामध्ये कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून येत्या काळात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या पोलिसांवर आता काय कारवाई